एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा झाली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. चला तर मग पटकन समजून घेऊया की ही योजना नक्की आहे तरी काय, कुणाला आणि कसा फायदा होणार आहे, अगदी सोप्या शब्दात. तर या योजनेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी. हो, ही एक खूप मोठी रक्कम आहे आणि यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत होईल, एक मोठा दिलासा मिळेल. ओके, कर्जमाफी जाहीर झाली हे तर ठीक आहे, पण मग सगळ्यात मोठा प्रश्न, ही मिळणार कोणाला? म्हणजे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची अट नेमकी काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, अट अगदी साधी आणि सरळ आहे. फक्त एकच मुख्य अट आहे. ती म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्ज थकलेलं असायला हवं. ही तारीख खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. कारण पात्रतेची खरी कसोटी हीच तारीख असणार आहे. बरं, आता जे शेतकरी या अटीमध्ये बसतील त्यांना फायदा काय मिळणार? म्हणजे नक्की किती रकमेची कर्जमाफी होईल? चला, तो आकडा पाहूया. तर आकडा आहे 2 लाख रुपये. हो, प्रत्येक पात्र शेतकऱ्याचं तब्बल 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज सरकार थेट माफ करणार आहे. ही या योजनेतली सगळ्यात मोठी आर्थिक मदत आहे. आता इथे एक साहजिकच प्रश्न मनात येतो की ठीक आहे, ज्यांचं कर्ज थकलंय त्यांचं काय होणार हे कळलं, पण ज्यांनी इमानदारीने वेळेवर कर्ज फेडलंय त्या शेतकऱ्यांचं काय? त्यांचं काहीच नाही का? तर चांगली गोष्ट ही आहे की सरकारने त्यांचाही विचार केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगदी वेळेवर कर्जाची परतफेड केलीये अशा प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाला एक प्रकारची शाबासकीच आहे ही. म्हणजे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. या योजनेत मदतीचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. एकीकडे ज्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025ला थकलेलं असेल त्यांच्यासाठी 2 लाखांची सरळ कर्जमाफी आणि दुसरीकडे ज्यांनी कर्ज वेळेवर भरलंय त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान. दोन्हीचा उद्देश एकच आहे, शेतकऱ्याला दिलासा देणं. बरं, आता ही योजना का आणली गेली? यामागचा विचार काय आहे आणि याचा आवाका किती मोठा आहे? चला जरा हेही समजून घेऊया. तर बघा, यामागे काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यातून त्यांना दिलासा देणं. दुसरं, त्यांना कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणं. आणि हो, 2024च्या निवडणुकीत दिलेलं एक महत्त्वाचं आश्वासन पूर्ण करणं हेही एक कारण आहेच. सरकारचा दावा तर असा आहे की ही आतापर्यंतच्या सगळ्या कर्जमाफी योजनांपेक्षा जास्त व्यापक आहे. आणि ही योजना किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. जवळपास 28 ते 30 लाख, हो, 28 ते 30 लाख शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत सरकारने गोळा केली आहे. म्हणजे विचार करा, याचा परिणाम किती मोठ्या स्तरावर होणार आहे. या योजनेचा संपूर्ण प्रवास पाहिला तर सुरुवात झाली 2024च्या निवडणुकीतील आश्वासनापासून. त्यानंतर 2026-27च्या अर्थसंकल्पात याची अधिकृत घोषणा झाली आणि आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम जोरात सुरू आहे. सरकार स्वतः काय म्हणतंय हे पाहणं पण महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही योजना मागील सर्व कर्जमाफीपेक्षा अधिक व्यापक आहे. आता या एका वाक्यातूनच सरकार या योजनेला किती महत्त्व देते हे आपल्या लक्षात येतं आणि लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. तर ही योजना शेतकऱ्यांना एक मोठा तात्पुरता दिलासा नक्कीच देणार आहे, यात काही शंका नाही. पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतोच की कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवरचा एक कायमस्वरूपी तोडगा म्हणता येईल का? यावर विचार करायला हवा.